कॉम्प्युटरची घ्यावयाची काळजी. कॉम्प्युटरला धूळ, अस्थिर वीज पुरवठा, व्हायरस आणि जास्त उष्णता यापासून सर्वात जास्त धोका असतो. प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच दुरुस्ती करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे हे केव्हाही चांगले. या उक्तीप्रमाणे आपण काही गोष्टींचा अभ्यास करूया. कॉम्प्युटर ज्या जागी वापरतो त्या जागी धुळीचे प्रमाण जर जास्त असेल तर कॉम्प्युटरच्या आत जास्त प्रमाणात धूळ साठवली जाते. ही धूळ पुढे फॅनच्या बेरिंगमध्ये अडकते. कॉम्प्युटरच्या सिस्टीम युनिटमध्ये असणारे वेगवेगळे फॅन्स आतील उष्णता बाहेर टाकण्याचे मुख्य काम करत असतात आणि धुळीमुळे या कामात अडथळा निर्माण होतो. धुळीमुळे कॉम्प्युटरची उष्णता वाढून कॉम्प्युटरची कार्यक्षमता कमी होते. म्हणून आपल्या कॉम्प्युटरला सर्वप्रथम धुळीपासून वाचवा आणि हे शक्य नसेल तर दर काही दिवसांनी कॉम्प्युटर उघडून ब्लोअरने साफ करत चला. सिस्टीम युनिट कधीच काचेच्या पॅकबंद खोक्यामध्ये किंवा बंद कपाटात ठेवू नका. धुळीपासून संरक्षण मिळावे म्हणून जर तुम्ही हा उपाय करत असाल तर त्यामुळे हवेचे व्हेंटिलेशन थांबून कॉम्प्युटर जास्त तापू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरचे सिस्टीम युनिट स्वच्छ आणि हवेशीर जागी ठेवा. कॉम्प्युटरचा वीज पुरवठा हा स्थिर आणि अखंड राहायला हवा. खंडित आणि अस्थिर वीज पुरवठा कॉम्प्युटरच्या इलेक्ट्रॉनिक पार्टला हानिकारक असतो. हार्ड डिस्कमधील महत्त्वपूर्ण माहिती यामुळे करप्ट देखील होऊ शकते. स्थिर आणि अखंड वीज पुरवठ्यासाठी आपण स्टॅबिलायझर आणि यूपीएसचा वापर करू शकतो. कॉम्प्युटरच्या वीज पुरवठ्यामध्ये व्यवस्थित ग्राउंड अर्थिंग केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे. कॉम्प्युटर जोडल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये व्यवस्थित ग्राउंड अर्थिंग आहे की नाही याची तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्या. तसेच जेथे ग्राउंड अर्थिंग केलेली आहे तेथे सतत ओलावा राहील याची दक्षता घ्या आणि आपल्या कॉम्प्युटरला व्यवस्थित ग्राउंड अर्थिंग मिळालेली आहे याची खात्री झाल्यानंतरच कॉम्प्युटर सुरू करा. जर ग्राउंड अर्थिंग नसेल तर कॉम्प्युटरचा शॉक बसण्याची भीती असते किंवा कॉम्प्युटरमधील काही पार्ट्स खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला आपल्या कॉम्प्युटरचा व्हायरसपासून सतत बचाव करावा लागतो. व्हायरस हे दुसरे तिसरे काही नसून बुद्धिमान व्यक्तीने आपल्या कॉम्प्युटर खराब व्हावा या उद्देशाने तयार केलेला एक प्रोग्राम असतो. व्हायरसचे वैशिष्ट्य म्हणजे एका मेमरीतून दुसऱ्या मेमरीत तो आपोआप कॉपी होतो. व्हायरस हा हिडन स्वरूपात असतो, म्हणजेच लपवलेल्या स्वरूपात असतो, ज्यामुळे कॉम्प्युटरवर काम करत असताना व्हायरस जरी आपल्या कॉम्प्युटरवर आला तरी तो आपल्या लक्षात येत नाही. व्हायरसमुळे कॉम्प्युटरवरील माहिती खराब होणं, कॉम्प्युटर वापरण्यास स्लो होणं, कॉम्प्युटर वापरताना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होणं यासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हा व्हायरस इंटरनेट, नेटवर्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, CD, DVD यांच्या माध्यमातून पसरत असतो. व्हायरसची जर रोकथाम करायची असेल तर आपल्या कॉम्प्युटरवर चांगल्या प्रतीचा लायसन्स अँटीव्हायरस लोड करून घ्या. अँटीव्हायरस सतत अपडेट करत चला. इंटरनेट वापरताना अनऑथोराइज्ड साइट्स ओपन करू नका. पेन ड्राईव्ह किंवा CD यांचा वापर करताना त्यात व्हायरस नाही याची खात्री केल्यानंतरच या मेमरीज कॉम्प्युटरला जोडा. तसेच या मेमरीज जोडल्यानंतर सर्वप्रथम अँटीव्हायरसच्या मदतीने त्यांना स्कॅन करून घ्या. आपल्या कॉम्प्युटरच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रोग्राम कॉम्प्युटरला इन्स्टॉल करू नका. कॉम्प्युटर व्यवस्थित शटडाऊन केल्याशिवाय कॉम्प्युटरचा वीज पुरवठा बंद करू नका. लक्षात ठेवा, कॉम्प्युटर सिस्टीम युनिट स्वच्छ व हवेशीर जागी ठेवा. पूर्ण बंद काचेच्या कपाटात सिस्टीम युनिट ठेवू नका. अखंड व स्थिर वीज पुरवठ्यासाठी UPS किंवा स्टॅबिलायझर वापरा. कॉम्प्युटरला परफेक्ट ग्राउंड अर्थिंग द्या. लायसन्स अँटीव्हायरस वापरा. लायसन्स अँटीव्हायरस दररोज अपडेट करत चला. अनऑथोराइज्ड साइट्स ओपन करू नका आणि कॉम्प्युटर व्यवस्थित शटडाऊन करा. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कॉम्प्युटरची काळजी घेतल्यास आपल्या कॉम्प्युटरचे आयुष्यमान वाढेल आणि प्रत्यक्ष वापरामध्ये गती येईल.